तर आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागरवर पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चेसाठी शिंदे सागरवर पोहोचल्याची माहिती मिळते आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता दिसून येते आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी म्हणून आता एकनाथ शिंदे सागरवर गेलेले आहेत। मंत्रिमंडळ विस्तार होणार का, अजूनही या बाबत शंका उपस्थित होते, मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी शक्यता दिसून येते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय मंत्रिमंडळाचा विस्तार आता उद्या होईल, परवा होईल की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर होईल अशा शक्यता दिसून येत आहेत। मात्र नुकतंच माहिती मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेत। मंत्रिमंडळ विस्तार आता लांबण्याची शक्यता दिसत होती, उद्या परवा होईल असंही वर्तवलं जात होतं। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले असल्याचं समजतंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जान्हवी, थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आपण बघितलं तर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या दोघांमध्ये आपण बघितलं तर मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघितलं खाते वाटपाबाबत काहीतरी तिढा आहे तो देखील याबाबत चर्चा केली जाणार आहे, कारण की आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 ते 3 वेळा भेट घेतलेली आहे। काल रात्री सुद्धा भेट घेतली आणि आज सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी अजित पवारांची देखील भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी आलेले आहेत आणि यांच्यामध्ये आता बैठक देखील सुरू झालेली आहे। आपण बघतो या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत चर्चा होत आहे आणि यानंतर आपण बघतो 16 तारखेला हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि त्या अगोदर कुठेतरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं समजलं जात आहे। 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं म्हटलं जातं आणि हा विस्तार नागपूरला होणार आहे आणि यासाठी आता आपण बघतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघतो की नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय चर्चा होते हे जरा स्पष्ट होणार आहे। पण आपण बघितलं तर अद्यापही काही तिढा असल्यामुळे कुठेतरी जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो कुठे लांबणीवरती जात आहे। मनोज, या बैठकीकडे तुमचं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद।